नाशिकमध्ये माणिकराव कोकाटेंच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सुरक्षेत वाढ झाली आहे। थोड्याच वेळात कोकाटे पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याआधीच मात्र या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आज माणिकराव कोकाटे कोणता मोठा निर्णय घेतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। तर या संदर्भातच आढावा आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी घेतलेला आहे, बघूया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतोय का ज्या ठिकाणी माणिकराव कोकाटे पत्रकार परिषद घेणार आहे त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा पोलीस फोर्स वाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच राज्याची परिस्थिती बघता, राजकीय परिस्थिती बघता या ठिकाणी पोलीस बंदोबस्तमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। कालच छावा संघटनेकडून राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर आणि राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी आता नाशिक पोलीस देखील सतर्क झालेली आहे। आणि आता ज्या ठिकाणी माणिकराव कोकाटे आता पत्रकार परिषद घेणार आहे त्या ठिकाणी आता या ठिकाणी बघू शकतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एकूणच माणिकराव कोकाटे सभागृहात जंगली रमी खेळत असताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्यामुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आलेले आहे। थोड्याच वेळात माणिकराव कोकाटे आता पत्रकार परिषद घेणार आहे। एकूणच माणिकराव कोकाटे आता पत्रकार परिषदेमध्ये काय भूमिका घेता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह मी तबरेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक।